नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही शिमलावरून चाललोय मनालीला. तर सकाळ सकाळ लवकरच निघायचं आहे मनालीला जायला, कारण 350 किलोमीटरचं अंतर आहे. आणि जातानाच आम्ही कुल्लूची जी शॉल फॅक्टरी आहे तिला पण व्हिजिट करणार आहोत. आत्ता आम्ही नाश्त्याला पण जाणार आहोत, पण तुम्हाला छोटासा मी एक आमच्या रूमचा टूर देते की कसं आहे आमची रूम शिमलामधली. कोणतं हॉटेल आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतेच. तर मी तुम्हाला दाखवते रूम आमची. वेलकम. तर ही आहे आमची रूम शिमलामधली. मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हीटर पाहिजे. खूप जास्त थंडी आहे. किती डिग्री आहे ब्री? 3 डिग्री. 3 डिग्री आहे. म्हणून हीटर लावूनच आम्ही बसलोय. आणि हा मस्त कम्फर्टेबल वाला बेड आहे आणि कुशन सुद्धा आहे, मस्त सॉफ्ट आहेत, एकदम मऊ मऊ आहेत. झोप पण मस्त लागली. आणि लाईट्स वगैरे आहेत. खाली स्टोरेजला पण त्याने मस्त दिले दोन्ही साईडला. आणि इकडे खाली ना मस्त असा मऊ वाला मॅट आहे, त्यामुळे खालची गादी अशी गार फील नाही होते, मस्त वाटते. टेबल आहे, चेअर आहे, हा ड्रेसिंग टेबल दिलेला आहे. टीव्ही सुद्धा आहे आणि चालते सुद्धा. आपण आल्यानंतर आपोआप टीव्ही लागली, पिक्चर लागलेला. आणि हा छोटासा कबर्ड आहे, त्याच्या आतमध्ये तुम्हाला जे सामान तुमचं ठेवायचं ते ठेवू शकतो. आम्ही बॅगेतच ठेवलेलं. आणि इकडे फेवरेट पार्ट आहे, मस्त आहे, मला दाखवते मी. हे कॉफीसाठी त्यांनी सगळं दिलंय. आणि इकडे बघा कॉफी हे आलंय काय, दव आलंय का, दव आलाय. आणि सूर्य आलाय नेहमी. सूर्य नाही आला. एक मिनिट हे पुसायला हवंय. हे पकड. आणि हा यांचा फेवरेट पार्ट, व्ह्यू रूम मधून एक नंबर आहे, तुम्ही बघाल. आणि सकाळ सकाळ झाले, सूर्योदय व्हायला आलाय, किरण मस्त आली. आणि बघू शकता इथून पूर्ण शिमला सिटी दिसते तुम्हाला. इकडं आम्ही थोडीशी खिडकी उघडली, मी तुम्हाला दाखवते. रात्रीच एकदम भारी वाटत होतं. ते बघू शकते पूर्ण शिमला सिटी दिसते. आणि सूर्य येतोय वरती, थोडं थोडं किरणं आलीत, मस्त सकाळ झाले, एकदम थंड थंड. आणि इकडे बघा घरावरती गाड्या आहे त्यांच्या. आणि ही मी मस्त व्ह्यू आहे आम्हाला रूम मधून. रात्री तर एकदम भारी वाटत होता. पण रात्री एवढे दमलेलं ना की फक्त बघितला आणि मग झोपलो. कारण ट्रॅव्हलिंग 2 दिवस आम्ही ट्रॅव्हलिंगच करत होतो. आता परत ट्रॅव्हलिंगच करायची आहे. त्यामुळे आजचा दिवस मस्त आहे, मस्त फ्रेश झालं, मस्त झोपसुद्धा झाली. आता जातोय 7 वाजता आम्हाला खाली जायचं आहे, नाश्ता करायचा आहे. 8 वाजता हॉटेलमधून चेकआउट आहे. डायरेक्ट जाऊ आम्ही मनालीला. मग मनालीमधून काय काय बघतो मी तुम्हाला दाखवते. सो स्टे ट्यून. व्हिडिओ आवडली तेवढे लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अजून खूप सारे व्लॉग्स येणार आहेत. तर चला जाऊया नाश्त्याला. तर आमचा ब्रेकफास्ट रेडी आहे, तुम्हाला वरतूनच दाखवते. फ्रूट्स ठेवलेले आहेत. अरे वा, पोहे आहेत गरम गरम, पराठासुद्धा आहे, इडली सांबार. हां हां, गरम गरम आहे सगळं एकदम. आणि तिकडे चहा आहे. हे काय, बॉईल एग, अच्छा, अंड आणि ऑमलेटसुद्धा आहे. काय पाहिजे ते का. ब्रेड बटर जॅम असेल. आणि तिकडे चहा आणि कॉफी आहे. मे बी तू काय खाणार आहेस? सगळं खाणार. या नाश्त्याला. कसं आहे नाश्ता? काय घेतलं? मी थोडंच घेतलं, मी नंतर घेईन लागलं तर. मला मी पोहा आणि इडली घेतलं, तर इथली या पराठा पण घेतला. काही तर मंडळी, जो आम्ही काल रात्री ज्या हॉटेलमध्ये स्टे केला तो आहे द एशियन द टाउन, शिमलामध्ये आहे. पाठी तुम्हाला दिसत असेल, मस्त आहे प्रॉपर्टी. जेवणसुद्धा छान आहे त्यांचं, ब्रेकफास्ट डिनर पण छान होतं त्यांचं. आणि रूम पण छान आहेत, कम्फर्टेबल आहे, हीटरसुद्धा आहे. तर ह्या हॉटेलची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. आता मस्त ऊन आला आहे, आमच्या सगळ्या बॅग वगैरे लोड झाल्या आहेत. आता निघतो डायरेक्ट आम्ही मनालीला जायला. प्रीतीकडे तिकडे बघतोय काय काय आहे ते. सो आता जाऊया डायरेक्ट मनालीला. हॉटेल आणि हॉटेलमधलं स्टाफ, जेवण, ब्रेकफास्ट सगळं मस्त झालं. तर आम्ही काय, कसं आणि कुठे केलंय, बुकिंग्स वगैरे कसे केलेत ते आम्ही तुम्हाला आज संध्याकाळी किंवा नेक्स्ट व्लॉगच्या सुरुवातीला नक्की सांगतो. तर स्टे ट्यून, बघत राहा आणि आनंदी राहा. ओके, बाय. काय काय आहे, दही, कोबीची भाजी आहे आणि पनीर कढाई, भात, डाळ आणि चिकन पण आहे. खाणार आहेस का? मंगळवार आहे. कसे काय वाटते? थंड थंड. आळस कशाला देतेस? भूक लागली भरपूर.
आता जेवायला उतरलोय. मला वाटलं थंडी नसते पण थंडी आहे. आतमध्ये खूप थंडी आहे ना. आज व्हेजिटेरियन आहे. तेच मी बोलते तुम्ही घेतलंच कसं नाही. म्हणतो त्याच्यामुळे आज व्हेजिटेरियन. चला जेवायला. अजून पोचायला टाईम आहे मनालीला. अजून 110 किलोमीटर आहे. पोचायला टाईम आहे. तर मंडळी आता आम्ही जेवलो हॉटेल व्हॅली व्ह्यूमध्ये. दुपारचं मस्त जेवण झालं. जेवण पण मस्त होतं. आता परत आमचं रुटीन म्हणजे रूट चालू होईल मनालीकडे पोचायचं अजून. कुल्लू व्हॅलीमध्ये जायचं आहे. शॉल फॅक्टरी बघायची आहे. तिथून मग खरेदी करायची आणि मग मनालीकडे वळायचं. तरी पण रात्रीचे 8 वाजतील पोचायला मनालीमध्ये. 350 किलोमीटरचा टप्पा. काल पण 8 वाजल्यापासून चालू आहे प्रवास. छान वाटते मस्त फिरायला. थंडी आहे. आम्ही काढलं वाट बघते बर्फ पडायची. बर्फ पडला पाहिजे. मग जरा मजा येईल. एकदा अनुभवायला भेटेल. तर चला आता परत बसमध्ये जाऊन बसतो. प्रवास चालू राहिलेला तो 100 किलोमीटर आहे ना. 100 किलोमीटर आहे. चला. खंडो डॅम आहे. 5 दरवाजे त्याला. सगळं पाण्याचा फ्लो वाढतो. असं डोअर ओपन होतात. आणि 990 मेगावॉटचे हायड्रो इलेक्ट्रिसिटीचे प्रोजेक्ट आहेत. त्याच्यावरती रन केले जातात. लेफ्ट हँड साईडला बघत राहा. डॅम दिसेल. सध्या पाण्याला फ्लो अगदी कमी आहे. काहीच नाही आहे. त्याचबरोबर मी सकाळी आणखीन एक म्हटलं की कोणाला माहिती आहे का हिमाचलला हनीमून डेस्टिनेशन म्हणून का ओळखलं जातं. सो कोणी सांगू शकेल का? जेवढं पण कपल झालं त्यांनी काही गेस करू शकता का? का म्हणतात? अलिबाग वाले नाही. मागे. सो आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये आपण जे सगळ्यात पहिलं लव्ह मॅरेज झालं ते कोणाचं झालं? शंकर पार्वती. सो जर तुम्ही उत्तराखंड ट्रॅव्हल केलं असेल तर उत्तराखंड ट्रॅव्हल करताना जसं की केदारनाथ वगैरे तुम्हाला जिकडे शिव पार्वतींचा विवाह झाला ही जागा जी आहे ती तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर विवाहानंतर त्या लोकांनी बराचसा काळ असं म्हटलं गेलंय की या ज्या व्हॅलीज आहेत पूर्णपणे मनाली साईडच्या मणिकरण वगैरे गाव लागतं त्या साईडला बराचसा काळ त्यांनी स्वतः वास केला म्हणून हिमाचलला हनीमून डेस्टिनेशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्याच्यामधलंच जे डेस्टिनेशन हे मणिकरण म्हणून तुम्ही जर ऐकून आला असेल किंवा वाचलं असेल. आता बेसिकली मणिकरण काय आहे तर शिवपुराणमध्ये त्याची एक अशी स्टोरी आहे की जेव्हा शिवपार्वती त्यांचा एक लेजर टाइम स्पेंड करत असताना मातेचा एक मणी जो असतो तो मणी ऑटोमॅटिक पाण्यात पडतो. आणि पाण्यात जेव्हा मणी पडतो तेव्हा जे पाताळ लोकांवाले असतात ते मणी जे आहेत ते स्वतःकडे दाबून घेतात. आता लव्ह मॅरेज केल्यामुळे कसं आहे की माता ही फार हट्टी होती. भोलेनाथांकडे हे करायला लागली की मला जो माझा मणी पडलाय तो मला एनी हाऊ काय पण तुम्ही करा मला पाहिजेच. तर भोलेनाथ पण कसं की बायकोच्या मणी पडलाय घेऊन येण्याचं. ते पण जेवढे पण साथी असतात त्यांच्यावर नंदी वगैरे त्यांना सगळ्यांना उतरवतात पाण्यात देतात. जा मातेचा मणी जो आहे तो तुम्ही शोधून आणा. खूप शोधतात मणी हा काय मिळत नाही त्यांना. तर जर मिळत नाही तेव्हा माता अजून हट्ट करायला लागते आता की मला तो पाहिजेच म्हणून. तर शेवटी कसं आहे ना की बायकोनी जास्त त्रास दिला तर कुठलाही नवरा जो आहे तो तुम्हाला माहिती असेल चिडतो. तसंच भोलेनाथांनी सुद्धा रागामध्ये येऊन त्यांचं त्रिशूळ जे आहे तो त्रिशूळ जमिनीमध्ये मारलेलं आहे. असं एक पूर्ण तिकडे तुम्ही जेव्हा जाल बघायला कधी तर तुम्हाला ते एक स्टॅच्यू बघायला मिळतो मणिकरण मध्ये की भोलेनाथांचं त्रिशूळ जमिनीत मारण्याचं. आणि असं म्हटलं जातं जेव्हा हे त्रिशूळ जमिनीमध्ये मारलं गेलं तेव्हा तिकडचे जेवढे पण दगड होते सगळ्यांचे आहे ते मण्यांसारखी चमकायला लागले म्हणून या जागेला मणिकरण या नावाने युजली ओळखलं जातं. सो याचं जे कनेक्टेड स्टोरी जेव्हा तुम्ही बनारस वगैरे साईडला जाल किंवा काशी वगैरे तुम्ही मणिकर्णिका घाट वगैरे विषय ऐकलं असेल ना. सो याच मणीमुळे म्हटलं जातं. सो हा मणी काढण्यासाठी म्हणजे जे शेषनागाला वरती यावं लागलं आणि शेषनागाने जेव्हा पाताळ लोक मध्ये म्हणजे पूर्ण हाहाकार मचवायला चालू केला तेव्हा जो पाताळ लोकवाल्यांनी
तो मणी जे आहे ऑटोमॅटिकली वरती सोडून दिला होता. आणि असं म्हटलं जातं की आता त्याच जागेवर गरम पाण्याचं कुंड पण आहे. एका साईडने पूर्ण गरम पाणी, दुसऱ्या साईडला पूर्णपणे वाहणारी पार्वती रिव्हर. सो असं म्हटलं जातं जो ह्या मणीच्या शोधात म्हणजे पडेल आणि ज्याला काढायला जाईल तो याची ऑटोमॅटिकली मध्ये डेथ होऊन जाणार. कारण एका साईडला पूर्णपणे 100 डिग्रीपेक्षा सुद्धा गरम असलेलं पाणी आहे आणि एका साईडला पूर्णपणे एकदम रॅपिड वाहणारी रिव्हर. सो मध्ये कोणीच टिकू शकत नाही. या लोकांच्या म्हणतात तर तुम्ही थोडंफार घरं वगैरे बघा. तुम्हाला बरेचसे लोक इकडे वरती डोंगरामध्ये बसलेले दिसतात ना. सो 2007 नंतर या लोकांना इलेक्ट्रिसिटी आणि या सगळ्या सुविधा आहेत त्या पुरवल्या गेल्यानंतर पहिले इकडे लाईट्स किंवा काही फॅसिलिटीज असं नव्हत्या. आजही तुम्ही विचार करू शकता त्यांच्या घरामध्ये जेवढे पण लोक राहत असेल, इन केस एखादा पाहुणा जर घरी येणार असेल आणि चुकून एखाद्या वेळी कुठलं चहा वगैरे बनवायचा असेल आणि साखर संपली तर काय करणार? डोंट टेल मी विदाउट शुगर त्यांना पाजवायला जाऊ अरे स्विगी झोमॅटो करू. इकडे स्विगी झोमॅटो येत नाही. सो हे लोक जेवढे मेहनती आहेत तेवढेच स्मार्ट सुद्धा आहेत. या लोकांनी स्वतःच्या घरापासून छोटे छोटे प्रायव्हेट रोपवेज बनवलेले आहेत. ते जसं की सायकलचं आपलं चाक असतं त्या टाईप मध्ये त्यांनी हे गंडोला स्वतःचा बनवला. त्याच्यामध्ये स्वतः बसून सुद्धा ते खाली जातात. अदरवाईज काही सामान मागवायचं असेल तर वरती ते मागवू शकतात. हे लोक डोंगरामध्ये बसण्याचं मेन रिझन म्हणजे स्टेप फार्मिंगचं तुम्हाला मी सांगितलं ते. आणि त्याचबरोबर हिमाचल फेमस आहे त्या आयुर्वेदासाठी बरंचसं फेमस आहे. आयुर्वेदामध्ये ज्या जडीबुटीज इकडे मिळतात त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं म्हणजे यशोगुंबा. या यशोगुंबाविषयी फार कमी लोकांनी ऐकलं असेल. बेसिकली हे यशोगुंबा असतं काय तर जिकडे जिकडे स्नो पडतो त्या स्नो कॅप माउंटन्स असतात त्याच्या खाली एक छोटीशी अशी जडीबुटी असते म्हणजे एक किडाजडी त्याला म्हणतात. ही किडाजडी जी आहे त्याचं मेडिसिनल यूज म्हणजे जे जसं की कॅन्सर सारखे आजार किंवा HIV सारखे आजार त्याला बरेच औषधं बनत नाही. तर याच्या पर्पज म्हणजे त्या बऱ्याचशा जडीबुटीज अशा सगळ्या माउंटन्स मध्ये तुम्हाला जे ते बघायला मिळतात. तर जेवढी पण लोक ही वरती राहतात त्या सगळ्या जडीबुटीज वगैरे म्हणजे कलेक्ट करण्याचं काम करतात. त्याचबरोबर सेकंड म्हणजे की शिलाजीत असे या डोंगर पट्ट्यांमध्येच बऱ्याचशा भेटतात. ते मिळतं कसं तर पुन्हा डोंगराला जसं आपल्या इकडे आपण वनवा वगैरे लागला असं म्हणतो तसं पूर्णच्या पूर्ण जेव्हा गरमी असते तेव्हा पूर्ण असं डोंगरा जेव्हा सुकलेला होतं तेव्हा पूर्ण जाळतात आणि जाळल्यावरती जेव्हा एक हीट तयार होते तर हीट तयार झाल्यावरती शिलाजीत म्हणजे काय असतं की पत्थर का पसीना. सो हे लोक जे ते मोस्ट लेवल मध्ये जे ते कलेक्ट करायला बघतात जास्त. डोंगर बघ त्याच्या मधीतून तो ब्रिज काढलाय. हा समोर त्याच्या खालून बघ कसं केलंय. बापरे तिथे परत घर पण आहे. आपल्यासारख्या लाईफशी तर थोडेसे लांब आहेत. तुम्ही राईट साईडला डोंगरावरती बघा तुम्हाला एक मंदिर दिसेल तिकडे. दिसते हो तेच हनोगी माताचं मंदिर आहे. माझ्यासोबत सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे आणि सगळ्यांनी बोलायचं रूट पूर्ण आपण असं खाली फिरून त्या मंदिराच्या एकदम बाजूनीच जायचो. पण हे सगळं जे आहे ते फ्लड मध्ये निघून गेलंय आणि हा रूट चालू झाला त्यामुळे आपण मनाली पर्यंत पोहोचायला मदत झाली आहे. जर हे रूट्स नसते बनवले तर या वर्षामध्ये टुरिझम नावाचं इकडे काही झालं नसतं. आपण न्यू टनेल मध्ये एंटर करतो. डिस्टन्स आहे 5 किलोमीटर. ज्या टायमाला तुम्ही युरोपमध्ये वगैरे टूर कराल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल की तिकडे आपल्याला टूर करताना या सगळ्या गोष्टींबरोबर जी ही हाईट आहे ही हाईट पण आपल्याला मोजायला लागते. कारण बसची हाईट जर त्याला मॅच नाही झाली आणि जर तुम्ही म्हणजे ऍज अ टूर मॅनेजर म्हणून माझं नॉलेज म्हणजे आम्ही बऱ्याचशा टूर तिकडे पण करतो तर आम्हाला की हे जर आम्ही नाही मोजलं
म्हणजे बस जाईल की नाही. आणि तिकडे जर सिंगल रूट आहे, आपण जर तिकडे जाऊन फसलो तर चला नव्हतं आपल्याला. और ये कुल्लू का शॉल है, ये याक के हेयर से बनता है। याक वूल 560 से स्टार्ट होगा, 1000 तक मिलेगा याक वूल मटेरियल। ये लेडीज और जेंट्स दोनों ये मटेरियल और ये आएगा रैबिट का वूल। रैबिट वूल में ओनली कलर्स मिलेंगे। ये 1400 का 980 में आएगा ये वाला। बाकी जो सबसे फाइन वूलन होता है वो पश्मीना वूल आएगा। पश्मीना 1050 से स्टार्ट होता है, 22,000 तक मिलेगा पश्मीना वूलन। इतने टाइप के शॉल्स आते हैं, आपको जिसमें देखना है उसमें आपको डिजाइन मिल जाएंगे। इसको छोड़ के, क्योंकि ये न्यू बना है रैबिट वूल है ना, इसमें ओनली कलर्स। हा मस्त कलर आणखीन बघ ना, विचार. आमची शॉपिंग चालू झालेली आहे आता. लेडीज की शॉपिंग हो गई है, जेंट्स के लिए कुछ नहीं है. हां, कुल्लू मधून आम्ही स्कार्फ आणि शॉल वगैरे घेतलेत आईसाठी, आई दीदीसाठी वगैरे. जेंट्ससाठी काय नाही घेतलं, त्यांच्याकडे ऑलरेडी आहे जरा. आणि आपल्याकडे एवढी काय थंडी नसते म्हणून घेतलेत. सो शॉपिंग, लेडीज की शॉपिंग, लेडीज की शॉपिंग. कुठल्या फॅक्टरीमध्ये आले त्यांना दाखव. ही फॅक्टरी आउटलेट, फॅक्टरीला भरपूर सारे लाईट्स लावले. हां, साई शॉल फॅक्टरी आउटलेट. मस्त शॉल. काय आलं कुत्र्याला उडवलं. साई शॉल फॅक्टरी आउटलेट, इथे तुम्हाला चांगले असे मिळतील. शॉल आहे, स्कार्फ आहे, शार्फ, स्वेटर, स्वेटर आहे, खूप काय छोट्या मोठ्यांपासून लहानांपासून मोठ्यापर्यंत चांगले चांगले आहेत. एकदम 2-3 हजार वाले पण प्राइस मध्येच आहे, जास्त पण प्राइस नाहीये. मग आम्ही घरच्यांसाठी इथूनच घेतले सगळे, फक्त लेडीजसाठी. जेंट्ससाठी काय एवढं आम्हाला आवडलं. जेंट्ससाठी फक्त बर्फ घेऊन जाताना वितळणार, म्हणजे घरी काय नको न्यायला. चला, अजून मनालीपर्यंत पोचायचं आहे आम्हाला, अजून पोचलो नाही आम्ही. सो स्टे कनेक्टेड. हां, तर मंडळी आम्ही आता पोचलो हॉटेल कनिष्काला मनालीमध्ये. थंडी खूप आहे. चेकिंग करतोय, आतमध्ये जातो आणि तुम्हाला रूम टूर दाखवते कशी आहे रूम. तर चला, थंडी आहे. घर खुल जा सिम सिम. हाँ मग ओके चलो. वेलकम टू हॉटेल. हा, तर नमस्कार मंडळी. आमच्या 3 दिवसाच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. मनालीमध्ये आम्ही 3 दिवस या हॉटेलमध्ये राहणार आहोत. आणि हा आमचा बेडरूम आहे. मस्त मोठा आहे, स्पेशियस आहे, पूर्ण इंटिरियर पण छान आहे, लाइटिंग्स आहे खूप, आणि गरम आहे मेन म्हणजे. तर इथे त्यांनी बॅग्स वगैरे ठेवायला एक मस्त दिलंय. इथे छोटा खूप मोठा कपाट आहे, आणि बेड पण मोठा आहे, कम्फर्टेबल आहे, आणि 2 साईडला ठेवायला दिलंय. बेड बोलला तुम्ही एकदम भारी आहे, एकदम मऊ मऊ आहे, कलर पण चांगला आहे. आणि इथे टीव्ही बघायची असेल तुम्हाला, टीव्ही सुद्धा बघू शकता. इथे ड्रेसिंग टेबल दिलेला आहे, मस्त आरसा दिलाय मोठा, चेअर पण आहे. आणि काय बोलते, हे आहे कॉफीसाठी तुम्ही बसू शकता. तर सिटिंग एरिया आहे. आणि स्पेशली हिमाचल प्रदेश तुम्ही आलात तर प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला हीटर हवाच. तुम्हाला आल्यानंतर समजेल का हीटर हवा. एवढी थंडी आहे बाहेर, आणि आपण मुंबईकरांना एवढ्या थंडीची सवय अजिबात नाहीये. त्यामुळे हीटर असला की जरा एकदम भारी वाटतं, एकदम गरम गरम. मी कालपासून हीटरच्या समोरच बसलेली आहे त्या शिमलाच्या हॉटेलमध्ये. एवढी थंडी आहे बाहेर. तर तुम्हाला मी आमची जो सिटिंग एरिया आहे, बाल्कनीत छोटो व्ह्यू दाखवते. आम्हाला माहित नाही कसा आहे तो, पण बघूया. जुनी स्टाईल का? हा छान आहे, छान आहे. तर हा आहे आमचा हॉटेलचाच बॅक साईडचा आहे, पण छान. आणि इथे खूप सारे आमच्या ऍक्टिव्हिटीज होणार आहेत. त्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. बॉम्ब फायर होणार आहे, त्यांचा डान्स सुद्धा होणार आहे. तर त्या व्हिडिओज व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत.
आता मी बंद करते खिडकी आणि आता वाजलेत 9:45 व्हायला आलेत. तर आता चेंज करायचं मेन म्हणजे आता दिवस आमचा पूर्ण आज पण ट्रॅव्हलिंगमध्येच गेलाय. शिमल्यावरून मनालीला यायला आम्हाला परत 350 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. ते शॉल फॅक्टरीला पण व्हिजिट केला, मस्त होते, शॉपिंग पण केली एकदम, अजून पण करायची कारण हा हॉटेल मार्केटमध्येच आहे त्यामुळं आता चालत चालत मार्केटमध्ये जाऊ शकतो आम्ही, शॉपिंग सुद्धा करू शकतो. आता फ्रेश होतोय आणि जेवायला जातोय, भूक लागले, 8:30 वाजता जेवायला जायचंय. त्या तुम्हाला दाखवते काय काय जेवणार होतो. स्टे ट्यून. तर तुम्हाला बाथरूमची पण टूर द्यायची आहे, एवढं भारी आहे ना, मी तुम्हाला दाखवते का. मस्त मोठा आरसा आहे, अजून काय पाहिजे बाथरूम मध्ये, एवढा मोठा आरसा भेटला की मस्त दिले त्यांनी. सॅनिटायझर दिले, गरम पाण्याचा टॅप आहे आणि थंड पाण्याचा तुम्ही अटकवू शकता. इथे गीझर लावलेला आहे आणि इकडे आणि मस्त आहे, मोठा आहे एकदम, स्पेशियस आहे. आणि मेन म्हणजे बाथरूम क्लीन आहे, एकदा आम्ही चप्पल घालून येतो, आता एकदम क्लीन आहे. तर या स्टार्टरसाठी पहिले आम्ही मस्त मंचुरियन व्हेज मंचाव सूप आहे गरम गरम आणि ती सोबत त्याच्या नूडल्स आहेत, सुक्या नूडल्स एक जाम टाकलेत. आपल्याला आवडतं तर शेव खायला मस्त टाकलं आणि गरम वाफ येते आणि आवाज येत असेल, म्युझिक आहे खाली, डिस्को आहे त्यामुळं आवाज येत असेल. तर आम्ही पटकन जेवतो आणि खाली जातो. तर मंडळी जेवायला या, आम्ही सुरुवात करतोय जेवायला आहे हे सगळं. आता जेवतो. तर ब्रिज शेटची प्लेट बघू शकता काय काय घेतलंय आणि आज व्हेज आहे त्यामुळे चिकन नो चिकन. आणि मी इकडे घेतलंय वांग्याचं भरीत, तुम्हाला वांग नाही दिसलं ज्यामध्ये खिमा आहे मे बी, पण ठीक आहे. आणि फ्रूट क्रस्टर्ड आहे, मी एकच घेतलंय, थोड्या वेळात घेईन. तर आम्ही जेवतो. पण जेवायला या, थंडी थंडी आहे. व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला जेवणामध्ये काय आवडतं. तर मंडळी आता आम्ही जेवून आलो, मस्त पोट भरून जेवलो आणि थंडी एवढी आहे की बाहेर जायची वाटत नाही मला मार्केट फिरायला. खूप जास्त थंडी आहे बाहेर, म्हणजे आम्ही विचार केला त्याच्यापेक्षा जास्त आहे थंडी. किती टेम्परेचर आहे ब्रीथ? 2 डिग्री टेम्परेचर आहे. मला उठल्या 10 डिग्री होते तेव्हा माझी हालत टाईट होते, तर 2 डिग्री आहे तरी पण काय झालं नाही. प्रिकॉशन्स घेतोय आम्ही, सगळे थर्मल वगैरे घातलेत. मी 3 स्वेटर घालून बसले इथे, एवढी थंडी आहे. आणि आजचा दिवस तुम्ही बघितला असाल कसा आम्ही स्पेंड केला, तर खूप जास्त धमाल केली. तर मंडळी मला तुम्हाला सांगायचं होतं की ही जी ट्रिप आहे आमची हिमाचल प्रदेशची जी ट्रिप आहे ती आम्ही वीणा वर्ल्ड टूरकडून करतोय. त्यांचं पूर्ण पॅकेज घेतलं आहे आम्ही हिमाचल प्रदेशचं. तर त्यासाठी आम्ही हिमाचल प्रदेशला आलो आहे, मस्त पॉईंट्स बघतोय, फिरतोय आरामात चिलमध्ये. आणि यावेळेला मला अशी ट्रिप हवी होती की मला स्वतःला एन्जॉय करायचं आहे, मस्त फुल रिलॅक्समध्ये दोघांनाही. म्हणजे असं आपण स्वतःहून करतो, खूप धावपळ असते, हॉटेल कुठला बघायचं, जेवायचं कुठे प्लेसला जायचं आणि परत येण्या जाण्याचं कसं. तर यावेळेला आम्ही वीणा वर्ल्ड करून फिरतोय, ते लोक आम्हाला सगळीकडे फिरवतात, सगळं पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. त्यामुळं आरामात मस्त सगळ्या कुठले पॉईंट्स आहेत आरामात फिरतोय, सगळे खूप सारे ॲडव्हेंचरस करायचे आहेत आम्हाला, मस्त निवांत आहे. तर कधीपासून आम्हाला ही ट्रिप प्लॅन करायची होती की मस्त एन्जॉय चिल करायचं आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, मस्त फिरायचं आहे, फोटोज काढायचे, मुवमेंटला जगायचं नाही. आता आपण नेहमी घाई गडबडीतच फिरत असतो, जायचं आहे, वेळ होईल, हॉटेलला जायचं आहे, म्हणून यावेळेला आम्ही वीणा वर्ल्ड करून फिरतोय. पॅकेज जे काय आम्ही गेले तुम्हाला थोडा नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल किती पॅकेज आहे आमचं हिमाचल प्रदेशचं. सो स्टे ट्यून. तो आता आम्ही झोपतोय, अंका उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे अटल टनल आणि अजून कुठेतरी आहे प्लेसेस, मी तर बघितलेत नाही आहेत. उद्या तुम्हाला समजेलच ॲक्च्युली आम्ही कुठे चाललो आहे ते. अंका आता हवामान थोडं खराब आहे, स्नो पडण्याचे चान्सेस आहेत. आम्ही बोलतोय पडू दे, काय होणार आहे माहीत नाही आम्हाला, पण जास्त पण नाही पडला पाहिजे की आमच्या गाड्यात पण जायला पाहिजे, तिथे पोचलो पाहिजे आम्हाला. ज्या गोष्टीसाठी आलोय ती गोष्ट अनुभवायची आहे मेन म्हणजे. तर उद्या आम्हाला निघायचं आहे, तर आता लवकर झोपलं पाहिजे, तर उद्या लवकर उठू आम्ही. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आमची ही हिमाचलची ट्रिप कशी वाटते तुम्हाला सांगा कमेंट करून. चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच खूप सारे व्हिडिओज व्लॉग्स येणार आहेत चॅनलवर, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडते लाईक, आणि ही व्हिडिओ तुमच्या जे कोण आता जाणार आहेत फिरायला हिमाचल प्रदेश त्यांना नक्की एकदा शेअर करा. तर मी भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.